साऊंड कुणाचा? सानिका पाटील. सानिका पाटील आवाज ऐकू येतोय का? हा, तर सेमीकंडक्टर मध्ये आपण काय चालू केलं होतं? सेमीकंडक्टर मध्ये तर कॉन्फिगरेशन्स आपण बघत होतो. ओके, तर एकूण ट्रान्झिस्टरचे 3 कॉन्फिगरेशन आहेत. ओके, देर आर 3 configurations of transistor. बरोबर आहे ना? तर त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला आहे? कॉमन बेस कॉन्फिगरेशन. सेकंड इज द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन अँड थर्ड इज द कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. तर कॉमन कलेक्टर जनरली आपण यूज करत नाही, एक तर कॉमन बेस किंवा कॉमन इमिटर, आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम कुठलं कॉन्फिगरेशन यूज करतो? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन जे आहे ते मोस्टली यूज केलं जातं. आता कॉमन बेस कॉन्फिगरेशन जे आहे त्याच्यामध्ये इनपुट काय करंट काय असेल आणि आउटपुट करंट काय असेल हे आपण स्टडी केलेलं होतं. जर आठवत असेल तर सांगा. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये लक्षात घ्या, इनपुट करंट काय असेल? आता बेस कॉमन असल्यामुळं लक्षात घ्या, बेस इनपुट किंवा आउटपुटला घेऊ शकत नाही. जे कॉमन असतं ते इनपुटला किंवा आउटपुटला येत नाही. जे राहिलेलं असणार आहे ते इनपुट किंवा आउटपुटला असणार आहे. तर कॉमन बेस मध्ये बेस तर गेला, आणि कलेक्टर हा नेहमी काय असतो म्हणून सांगितलंय मी? आउटपुटला असतो म्हणून सांगितलंय. ओके, सो इनपुट करंट येणार आहे IE आणि आउटपुट करंट काय येणार आहे? इनपुट करंट इज IE and आउटपुट करंट जे येणार आहे दॅट इज इक्वल टू IC असणार आहे. ठीक आहे. जसं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन जर असेल, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, तर इथं इनपुट करंट, आता जे कॉमन असतं ते इनपुट किंवा आउटपुटला येऊ शकत नाही. इमिटर गेला, आता आउटपुटला नेहमी काय असतं? कलेक्टर असतो. त्याच्यामुळे इनपुट करंट काय येणार आहे? IB आणि आउटपुट करंट जो तुमचा येणार आहे दॅट इज इक्वल टू IC येणार आहे. ठीक आहे. आता इथं खूप महत्वाच्या 2 कन्सेप्ट आहेत आणि त्या कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचे आहेत. त्या 2 महत्वाच्या कन्सेप्ट काय आहेत बघा. तर त्या कन्सेप्ट आहे दॅट इज करंट गेन. ओके, नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज द करंट गेन. करंट गेन. ठीक आहे. आता करंट गेन म्हणजे काय आहे? करंट गेन इज डिफाइंड ॲज the ratio of output current to input current. Okay, current gain म्हणजे काय असतं? It is a ratio of output current to input current. Okay, so therefore current gain is equal to काय येणार आहे? Output current divided by the input current. ठीक आहे. आता करंट गेन जे आहे ते कॉन्फिगरेशन नुसार चेंज होणार आहे. कॉन्फिगरेशन नुसार काय होते? करंट गेन चेंज होते. ओके, सो फॉर एक्झाम्पल, फॉर कॉमन बेस कॉन्फिगरेशन, कॉमन बेस कॉन्फिगरेशन असेल तर करंट गेन इज डिनोटेड बाय अल्फा. हे बघा, कॉमन बेस कॉन्फिगरेशन असेल तर करंट गेन काय असणार आहे? अल्फा असणार. आणि अल्फा इज इक्वल टू काय येणार सांगा? आउटपुट करंट काय असतं? नेहमी सांगितलंय मी IC असतं म्हणून सांगितलंय. कुठल्याही प्रकारचं कॉन्फिगरेशन असते IC. आणि इनपुट करंट काय असणार आहे तुमचं? IE असणार ना. इनपुट करंट इज IE. सो अल्फा इज इक्वल टू IC बाय IE. सो करंट गेन इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन इज डिनोटेड बाय अल्फा. हे लक्षात घ्या. करंट गेन
इन कॉमन बेस कॉन्फिगरेशन इज डिनोटेड बाय अल्फा अँड अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे आयसी बाय आयई. मला सांगा ही अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 असेल की ग्रेटर दॅन 1 असेल, याच्यातलं कुठलं ऑप्शन करेक्ट येणार? लेस दॅन 1 असेल की ग्रेटर दॅन 1 असणार? हे बघा, मी तुम्हाला तिघांच्या मधलं एक रिलेशन सांगितलं माहिती आहे ना, आयसी, आयबी आणि आयई या तिघांच्या मधलं रिलेशन काय रे? आयसी, आयबी आणि आयई मधलं रिलेशन. हे बघा, आयई इज इक्वल टू काय असतं? आयबी प्लस आयसी असतं, माहित आहे ना? म्हणजे लार्जेस्ट करंट कुठला येणार आहे? आयई येणार. आयसी त्याच्या पाठोपाठ असतो आणि आयबी जो आहे तो निग्लिजिबल असतो, बरोबर आहे ना? म्हणजे आयई जर 100 असेल तर आयसी साधारणपणे 95 असणार आहे आणि आयबी काय असणार आहे? साधारणपणे 5 असणार आहे. हे सांगितलेलं एक्झाम्पल मी आठवते का बघा, हे अप्रॉक्सिमेट सांगायला लागलोय मी. आयई जर 100 असेल तर आयसी 95 असतो आणि आयबी काय असतो? 5. मला सांगा आता, आयसी जे आहे ते थोडंसं स्मॉल आहे, आयई जे आहे ते सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे? इट इज लेस दॅन 1. So value of alpha is less than 1 असणार. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये व्हॅल्यू ऑफ अल्फा काय आहे? लेस दॅन 1. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू लक्षात घ्या, नेहमी लेस दॅन 1 असतं आणि अल्फा म्हणजे काय? आयसी बाय आयई, हे लक्षात ठेवा. अल्फा हे कॉमन बेस कॉन्फिगरेशन मधला करंट गेन आहे. त्याच्यानंतर फॉर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, सो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचा जो करंट गेन आहे इट इज डिनोटेड बाय बीटा, नेहमी लक्षात घ्या. सो बीटा इज इक्वल टू काय येणार सांगा? आउटपुट करंट नेहमी आयसी असणार डिवायडेड बाय इनपुट करंट काय असणार आहे? आयबी. आता आयसी आणि आयबी मध्ये जास्त कोण आहे सांगा? आयसी आणि आयबी मध्ये विच इज मोर? आयसी मोर आहे, करेक्ट. अँड देअरफॉर ही जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? ग्रेटर दॅन 1. म्हणजे लक्षात घ्या, अल्फाची व्हॅल्यू साधारणपणे किती असते? 0.9 च्या आसपास असते आणि बीटाची व्हॅल्यू जी आहे ती 5 पासून 900 पर्यंत किती असू शकते? लक्षात घ्या, बीटाची व्हॅल्यू 5 to 900 आणि याची व्हॅल्यू फक्त 0.9 असते. ठीक आहे, आता अल्फा आणि बीटा वरचे काही क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. क्वेश्चन्स ऑन अल्फा अँड बीटा. हे खूप महत्वाचं आहे कारण नीट एक्झामला याच्यावर अनेक क्वेश्चन रिपीटेडली आलेले आहेत, त्याच्यामुळे अल्फा बीटाचा पार्ट खूप महत्वाचा आहे. तर पुन्हा एकदा बघा, अल्फाचा फॉर्म्युला काय आहे? न्यूमरेटर तर आयसीच असणार नेहमी आणि डिनॉमिनेटर काय असणार? आयई. आणि बीटाचा फॉर्म्युला काय सांगा? न्यूमरेटर तर आयसीच असतो नेहमी, डिनॉमिनेटर काय येणार आहे आता? आयबी येणार. ठीक आहे. आणि या तिघांच्या मध्ये रिलेशन काय आहे? तिसरं महत्वाचं रिलेशन, आयई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी किंवा आयबी प्लस आयसी, 3 करंट मधलं रिलेशन आहे. आता एक क्वेश्चन काय लक्षात घ्या, इफ
अल्फा इज इक्वल टू 0.9 देन बीटा किती असेल असा क्वेश्चन आहे. अल्फा इज इक्वल टू 0.9 असेल तर बीटा किती असेल. आता हे कसं काढायचं बघा. अल्फा इज इक्वल टू काय असतं IC बाय IE. ती व्हॅल्यू किती आहे 0.9 आहे. म्हणजे 0.9चं काय लिहू शकतो 9/10 लिहू शकतो. 9/10 लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ IC किती झाला तुमचा 9, IE किती झाला 10, मग IB किती असेल सांगा रे. 1 असणार ना. हे बघा IC 9 झाला, IE 10 झाला. कारण IE म्हणजे काय असतं IC प्लस IB असतं. IE 10 आहे, IC किती आहे 9 आहे, तर IB काय असणार 1. मग आता बीटा काढायला सांगितलंय. बीटा म्हणजे काय आहे IC डिवायडेड बाय IB ना. मग IC ची व्हॅल्यू पुन्हा एकदा ऍज इट इज 9 घेऊया त्या रेशो मधली. IB ची व्हॅल्यू 1 घेऊया आलेली व्हॅल्यू. सो बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे 9 येणार. या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. हे लक्षात आलं का मी काय सांगितलं ते. हे बघा पुन्हा सिमिलर क्वेश्चन घेऊया. सपोज अल्फाची व्हॅल्यू आहे 0.95 तर बीटाची व्हॅल्यू काढायची आहे. असे क्वेश्चन नीटला रिपीटेडली आलेले आहेत, लक्षात घ्या. हे बघा अल्फा इज इक्वल टू काय असतं IC डिवायडेड बाय IE असतं आणि त्याची व्हॅल्यू 0.95 दिली. आता 0.95 चं काय करतो मी 95 डिवायडेड बाय 100 लिहितो. जसं 0.9 म्हणजे 9/10 लिहू शकताय, तसं 0.95 म्हणजे 95/100. म्हणजे याचा मिनिंग आपण असा ऍझ्युम करू शकतो की जर IC 95 असेल IE 100 असेल तर याचा मिनिंग काय होणार आहे, याच्यावरून IB किती येणार आहे 5च येणार तुमचा. मग आता बीटा काढूया. बीटा इज इक्वल टू IC डिवायडेड बाय IB ना. IC किती आहे पुन्हा एकदा वरच्याच व्हॅल्यू घ्यायच्या ऍज इट इज 95 आणि IB ची व्हॅल्यू किती 5. त्याच्यामुळे बीटा किती येणार आहे 19 इज द आन्सर. 19 इज द आन्सर. पुन्हा एक क्वेश्चन घेऊया. अल्फा जर 0.99 असेल तर बीटा किती असेल असा क्वेश्चन आहे. जरा सॉल्व्ह करून सांगा बघूया. करेक्ट. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा आन्सर करेक्ट आलेला आहे. हे बघा कसं सोडवायचं. अल्फा म्हणजे IC डिवायडेड बाय IE असतं. म्हणजे 0.99 म्हणजे 99/100 लिहितो मी. म्हणजे याचा अर्थ बेस करंट जो आहे तो 1 आहे असं आपण ऍझ्युम करू शकतो. आता बीटा कसं काढणार आहे. बीटा इज नथिंग बट वन्स अगेन IC डिवायडेड बाय IB. IC किती 99, IB किती 1. सो आन्सर काय येणार आहे 99 येणार. आता उलट बघूया थोडस. सपोज मी तुम्हाला सांगितलं की बीटा तुमचा आहे सपोज 96 तर अल्फा किती असेल असा क्वेश्चन आहे. बीटा 96 आहे तर अल्फा किती. मगाच्या मेथडनं जरा ट्राय करता येते का बघा. बीटा 96 आहे तर अल्फा किती. अल्फाची व्हॅल्यू नेहमी लक्षात घ्या लेस दॅन 1 असते. लेस दॅन 1. त्याच्यामुळे 24 वगैरे जे आन्सर काढले ते रॉंग आहेत, लक्षात घ्या. हे बघा बीटा म्हणजे काय तर पहिली गोष्ट न्यूमरेटर IC येणार डिवायडेड बाय काय येणार आहे IB येणार. 96 आहे ना. 96 ऐवजी 96/1 लिहितो मी. 96/1. आता IC आणि IB जर 96 आणि 1 असतील तर IE किती असणार रे. कारण IC आणि IB या दोघांची ऍडिशन म्हणजे IE असतं ना. ते येणार 97.
अँड देअरफॉर आता अल्फा काढायचा आहे. अल्फा म्हणजे काय असतं, आयसी डिवायडेड बाय आयई. आयसी किती आहे, वन्स अगेन 96 आणि आयई घेतो आता 97. सो करेक्ट आन्सर इज 96/97. करेक्ट. 96/97 is the correct answer. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सपोज बीटा असेल 150 तर अल्फा किती असेल असा क्वेश्चन आहे. करेक्ट. अल्फा असणार हे बघा, बीटावरून अल्फा काढणं खूप सोपं आहे. हे 96 असेल ना तर 96/97 आलं ना अल्फा. तर इथं बघा, बीटा जर 150 असेल तर अल्फा असणार 150/151. एक फक्त ऍड करायचं डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरला फक्त काय करायचं आहे, 1 ऍड करायचं आहे. बघा, बीटा 200 असेल तर अल्फा किती येणार आहे, डायरेक्ट सांगा. अल्फा, बीटावरून अल्फा काढणं खूप सोपं आहे. बीटा 200 असेल तर अल्फा किती, 200 डिवायडेड बाय 201. करेक्ट. ओके. बीटा 5 असेल तर अल्फा किती येणार, 5/6. करेक्ट. सो बीटा टू अल्फा काढणं हे खूपच इझी आहे, लक्षात घ्या. ओके. तर दिलेली व्हॅल्यू डिवायडेड बाय काय करायचं, गिवन व्हॅल्यू प्लस 1 करायचं आहे. एवढंच करायचं आहे बीटा टू अल्फा कन्व्हर्जन करण्यासाठी. आणि अल्फा टू बीटा कन्व्हर्जन करण्यासाठी मात्र रेशो लिहून व्यवस्थित तो तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. आता अल्फा आणि बीटा मधला फॉर्म्युला काढूया, रिलेशन काढूया. ओके. ते रिलेशन कसं येणार बघा, अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन. ओके. तर ते रिलेशन कसं येणार बघा. काही वेळेला बोर्ड एक्झामला देखील हे डेरिव्हेशन विचारलं जातं, व्हॉट इज रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. आता 3 करंट आयई, आयबी आणि आयसी या तिघांच्या मध्ये रिलेशन काय आहे, तर आयई इज इक्वल टू आयबी प्लस काय आहे, आयसी आहे. आणि दोन्ही साईडला काय करतो, आयसी ने डिवाइड करतो. काय होणार बघा, आयसी सॉरी एलएचएस ला काय होणार, आयई डिवायडेड बाय आयसी इज इक्वल टू आयबी डिवायडेड बाय आयसी प्लस काय येणार आहे, 1 येणार. मला सांगा आता आयई बाय आयसी काय आहे, आयई बाय आयसी. आयई बाय आयसी काय आहे, करेक्ट 1 बाय अल्फा. समृद्धी पाटील न करेक्ट लिहिले बघा, 1 बाय अल्फा. आयबी बाय आयसी काय आहे, आयबी बाय आयसी करेक्ट 1 बाय बीटा प्लस 1. म्हणजे अल्फा आणि बीटा मधलं डेरिव्हेशन जर करायचं असेल, अल्फा आणि बीटा याच्यामधलं जर डेरिव्हेशन करायचं असेल तर काय करायचं, हे इक्वेशन लिहायचं, आयई इज इक्वल टू आयबी प्लस आयसी, आणि त्याच्यामध्ये काय करायचं, संपूर्ण इक्वेशनला आयसी न डिवाइड करायचं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. संपूर्ण इक्वेशनला आयसी न डिवाइड केलं तर आपलं रिलेशन येणार आहे 1 बाय अल्फा इज इक्वल टू 1 बाय बीटा प्लस 1. आता याच्यावरून अल्फाचा आणि बीटाचा परत फॉर्म्युला काढू शकतो, कारण एक्झाम मध्ये ऑब्टेन फॉर्म्युला फॉर अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा किंवा ऑब्टेन फॉर्म्युला फॉर बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा असं विचारलं जाऊ शकतं.
आता अल्फाचा फॉर्म्युला काढायचा असेल तर काय करूया, राईट हँड साईडची ऍडिशन करूया. आता अल्फा आणि बीटा दोन्हीचा फॉर्म्युला सेपरेटली काढूया आपण इथे. हे बघा, आता 1 बाय अल्फा इज इक्वल टू काय होणार बघा, 1 प्लस बीटा डिवायडेड बाय बीटा येणार. कारण 1 म्हणजे काय येणार आहे, बीटा बाय बीटा येणार ना. 1 म्हणजे बीटा बाय बीटा. सो 1 प्लस बीटा अपॉन बीटा. अँड देअरफॉर अल्फाचा फॉर्म्युला येणार आहे बीटा अपॉन 1 प्लस बीटा. तेच आपण इथं बघितलंय ना. बीटावरून अल्फा जर काढायचा असेल तर, बीटा टू अल्फा काढायचा असेल तर बीटाची दिलेली व्हॅल्यू डिवायडेड बाय बीटा प्लस 1 असं येणार आहे. आणि आता हा झाला अल्फाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ बीटा. आता बीटाचा फॉर्म्युला काढायचा असेल तर काय करावं लागेल, 1 बाय बीटा अगोदर एका साईडला घ्यावा लागेल. 1 बाय बीटा इज इक्वल टू 1 बाय अल्फा मायनस 1 ओम. आता 1 म्हणजे काय, अल्फा अपॉन अल्फा येणार. सो 1 बाय बीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो, 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय अल्फा येणार. 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय अल्फा. अँड देअरफॉर बीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा येणार. सो अल्फाचा फॉर्म्युला काय येतो, बीटा अपॉन 1 प्लस बीटा. आणि बीटाचा फॉर्म्युला काय येतो, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. हे फॉर्म्युले पाठ करून जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो दिस इज रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, हे लक्षात घ्या. अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन लक्षात आलं का बघा. अल्फा इज बीटा अपॉन 1 प्लस बीटा आणि बीटा इज इक्वल टू काय येणार आहे, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा and beta is equal to alpha upon 1 minus alpha. ओके, आता इथून पुढचा पार्ट देखील इम्पॉर्टंट आहे. तो पार्ट म्हणजे काय असणार आहे, आपण इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला स्टडी करायचे आहेत. शिवानी कोण आहे, शिवानी? शिवानी काय रांगोळी काढायला लागले काय इथं? हा, त्याच्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचं आहे इनपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिस्टर आपल्याला स्टडी करायचं आहे. इनपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिस्टर. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक आपण कुठल्या ट्रान्झिस्टरचं बघणार आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचं, कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर.
हा कुठला ट्रान्झिस्टर आहे सांगा? This is a NPN transistor, correct. आणि हा इमिटर जो आहे तो काय केलेला आहे? कॉमन घेतलेला आहे. इमिटर इज कॉमन, म्हणजे एरोची लाईन असते ती इमिटरची असते, बरोबर आहे ना? आता हा NPN ट्रान्झिस्टर आहे. आता इमिटर जो आहे, इमिटर बेस जंक्शन कसा पाहिजे? फॉरवर्ड बायस मध्ये पाहिजे ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याला काय म्हणणार आपण? VBB. सो इकडं असणार आहे तुमचा बेस, ओके. इकडं असणार आहे तुमचा बेस, इकडं असणार आहे तुमचा इमिटर आणि इकडं असणार आहे तुमचा कलेक्टर. ठीक आहे. ही बॅटरी जी आहे ती बेसला जोडलेली आहे. पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू P side and negative is connected to N side, and therefore emitter base junction forward bias झालेला आहे. आणि कलेक्टर बेस जंक्शन, कलेक्टर आणि इमिटर जंक्शन हा रिव्हर्स बायस मध्ये पाहिजे. त्याच्यासाठी बॅटरी कशी जोडावी लागणार बघा. कलेक्टर जो आहे तो N टाइप आहे ना, so N is connected to the positive terminal. And therefore it is reverse bias. प्लस मायनस, याला काय म्हणणार आपण? VCC असं म्हणणार. ओके. आता इमिटर आणि बेस यांच्यामध्ये जो काय PD असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, बेस आणि इमिटर यांच्यामध्ये जो PD असणार आहे त्याला काय म्हणतो आपण? VBE असं म्हणतो, इमिटर आणि बेस मधला PD. आणि त्याचबरोबर बेस मधून जो करंट पास होणार आहे त्याला काय म्हणणार? इनपुट करंट ना, दॅट इज IB. आणि त्याचबरोबर इमिटर आणि कलेक्टर यांच्यामध्ये देखील काहीतरी PD असणार आहे आणि त्या PD ला काय म्हणणार मी? हा जो काही PD असणार त्याला काय म्हणणार मी? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन बेस अँड इमिटर. आणि इथं जो करंट असणार आहे त्याला काय म्हणणार आहे? बेस करंट असं म्हणणार. ठीक आहे. सिमिलरली कलेक्टर आणि इमिटर यांच्यामध्ये जो काय पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे त्याला काय म्हणणार आहे? VCE असं म्हणणार, VCE. ठीक आहे. आणि आउटपुट करंट काय असणार आहे? दॅट इज कलेक्टर करंट, दॅट इज IC असणार आहे. ओके. आता या ठिकाणी इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इनपुट करंट काय असणार आहे इथं? इनपुट करंट इज IB आणि आउटपुट करंट, इनपुट व्होल्टेज काय असणार आहे लक्षात घ्या. इनपुट करंट इज IB and input voltage जे असणार आहे दॅट इज VBE असणार. VBE. कारण हे जे सर्किट आहे या साईडला इनपुट म्हणायचं, लक्षात घ्या. आणि इकडे काय म्हणायचं? याला आउटपुट असं म्हणायचं. दिस इज इनपुट साइड. आउटपुट साइड. पाणी द्यायला सांग की मला गणाला पाणी द्यायला सांग मला. श्रद्धा, पडदा श्रद्धा, आयडीला पाणी द्यायला सांगायला लागली वाटतं.
सो लेफ्ट पार्ट जो आहे त्याला इनपुट म्हणायचं आणि राईट पार्ट जो आहे त्याला आउटपुट म्हणायचं. इनपुट करंट जो असणार आहे तो IB असणार आहे आणि आउटपुट करंट इनपुट करंट जो असणार आहे तो IB आणि इनपुट व्होल्टेज काय असणार आहे VB असणार. सिमिलरली इथं आउटपुट करंट काय असणार बघा, आउटपुट करंट असणार आहे तुमचा दॅट इज IC आणि आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे दॅट इज VC. हे लक्षात ठेवायचं आहे. या काही गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असतं? इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट असताना, मी काय लिहितोय बघा, इनपुट कॅरेक्टरिस्टिक इज okay, a relation between input characteristic is relation between काय input voltage म्हणजेच काय ब्रॅकेट मध्ये it is VB and input current that is IB for constant output voltage. That is VC, constant output voltage. Okay, म्हणजे इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इनपुट व्होल्टेज काय करायचं आहे तुम्हाला व्हॅरी करायचं आहे आणि इनपुट व्होल्टेज व्हॅरी केल्यानंतर इनपुट करंट कशा पद्धतीने व्हॅरी होतोय ते तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, तर त्यांच्यामधलं जे काही रिलेशन किंवा त्यांच्यामधला जो काही ग्राफ येणार आहे त्याला काय म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं. परंतु त्यावेळी काय करायचं VC एका कुठल्या तरी कॉन्स्टंट लेवलला ठेवायचं आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलेला असताना IB कशा प्रकारे चेंज होतोय बेस्ड ऑन चेंजिंग VB, दॅट इज कॉल्ड ॲज इनपुट कॅरेक्टरिस्टिक. लक्षात आलं मी काय सांगितलं? इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे 1 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला लक्षात घ्या. सो पुन्हा एकदा बघा, इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे रिलेशन बिटवीन किंवा ग्राफ बिटवीन का आहे इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट फॉर कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. म्हणजे आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवून काय करायचं आहे इनपुट व्होल्टेज चेंज करायचं आहे आणि इनपुट व्होल्टेज चेंज करत असताना इनपुट करंट कसा चेंज होतोय ते बघायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज इनपुट कॅरेक्टरिस्टिक. सो इनपुट कॅरेक्टरिस्टिक इज रिलेशन बिटवीन इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट. हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवू शकताय. काय इनपुट कॅरेक्टरिस्टिक इज रिलेशन बिटवीन इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट, ओके, फॉर कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. ओके.